नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. तर आज आपण हँडबॅग एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हँडबॅग कशी बनवायची हे पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान हँडबॅग तयार झालेली आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. इथे मी क्विल्टिंग करून कापड घेतलेलं आहे. त्याची लांबी आहे 20 इंच. तुम्हाला मेजरमेंट पण मी दाखवते बघा. 20 इंच घेतलेली आहे व त्याची रुंदी घेतलेली आहे 10.5 इंच. तर आता आपण 2 इंचावरती खूण करून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे 2 इंचांवरती खूण करून आपण ते कट करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता आपण हे कट करून घेऊ व तिथे चेन अटॅच करणार आहोत. बघा अशा प्रकारे आपण कट करून घेतला. आता चेन अटॅच करून घेणार आहोत. बघा कशा प्रकारे मी चेन ठेवून घेतलेली आहे व टिप मारून घेणार आहे. बघा अशा प्रकारे आपण चेन अटॅच करणार आहोत. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा त्याचबरोबर आता आपण ह्याला आतमध्ये फोल्ड करून दाबटीप मारून घेणार आहोत, जेणेकरून आपलं चेनीमध्ये कापड अडकणार नाही किंवा धागे त्याचे येणार नाहीत. त्यामुळे आपण दाबटीप मारून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे आपण दाबटीप मारून घेतलेली आहे. आता वरती आपण 2 इंचाचं कट केलेलं कापड आहे ते ठेवून आपण त्याला टीप मारून घेणार आहोत. त्याला सुद्धा आपण दाबटीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली बॅग एकदम फिनिशिंगमध्ये प्रॉपर येईल. तुम्ही त्याला कवर शिलाई देखील करू शकता. बघा अशा प्रकारे आपलं चेन अटॅच झालेली आहे. आता आपण दाबटीप मारून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे आपली ही चेन अटॅच झालेली आहे. आता आपण ह्याला पॉकेटसाठी मी इथं कापड घेतलेलं आहे. बघा कशा प्रकारे मी ठेवून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पॉकेटची लांबी करू शकता. तर मी इथं ह्याचा मध्य केलेला आहे व मध्याच्या वरती 1-2 इंच घेतलेला आहे आणि त्यानुसार आपण मार्किंग करून त्यावरती मी टीप मारून घेतलेली आहे. बघा अशा प्रकारे. आता आपण तीनही बाजूने टीप मारून घेणार आहोत. दिसायलाही खूप छान आणि सुंदर, तुम्ही गिफ्ट वगैरे म्हणून देखील देऊ शकता. खूप छान दिसायला, खूप छान दिसते. बनवायला देखील सोपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघा अशा प्रकारे आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे. आता आपण हँडल लावणार आहोत. तर बघा मी इथं 2 हँडल रेडी करून घेतलेले आहेत. तर त्याची उंची घेतलेली आहे मी. तुम्ही बघू शकता त्याची ही उंची 20 इंच व रुंदी घेतलेली आहे 1 इंच. अशी 2 हँडल तयार केलेले आहेत. तर आपण दोन्ही साईडने 2.5 इंचावरती खूण करून घेणार आहोत व त्यावरती हँडल जोडून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे आपण हँडल तयार करून घेतलेले आहेत. बघा अशा प्रकारे आपण हँडल अटॅच करून झालेले आहेत. आपण दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच प्रकारे 2.5 इंचावरती खूण करून हँडल जोडून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे आपले दोन्ही हँडल रेडी झालेले आहेत. आता आपण त्यावरती चेन अटॅच करणार आहोत. मग अशी दाखवल्याप्रमाणे चेन ठेवून घ्यायची आहे व त्यावरती टीप मारून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे त्यालाही दाबटीप मारून घेणार आहोत.
बघा अशा प्रकारे आपले चेन देखील अटॅच झालेले आहे एका साईडने. तुम्ही हँडलवरती डबल शिलाई देखील मारू शकता, जेणेकरून आपले हँडल अजून मजबूत राहतील. बघा अशा प्रकारे त्यावरती दुसरी साईड ठेवून घ्यायची वरच्या साईडला. त्याच प्रकारे आपण त्यावरती टिप मारून घेणार आहोत. बघा तुम्ही पुन्हा एकदा दाखवते मी कशा प्रकारे ठेवून घेतलेलं आहे चेनवरती दुसरी बाजू, आणि आपण त्यावरती टिप मारणार आहोत. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर कोणी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. बघा अशा प्रकारे आपली ही पण टिप मारून झालेली आहे. आता ह्याला पण आपण चेन ओपन करून आपण त्यावरती दाब टिप मारून घेणार आहोत. जर कोणाला चेन रनर वगैरे लावल्यानंतर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही अगोदर रनर अटॅच करू शकता व अशा प्रकारे तुम्ही दाब टिप मारू शकता. मग अशा प्रकारे आता आपण दोन्ही साईडला टिपा मारून घेणार आहोत. आता आपण कॉर्नरवरती 2-2 इंचावरती बॉक्स बनवून घेणार आहोत. दोन्ही साईडला 2-2 इंचावरती बॉक्स मारून घेणार आहोत. टिप मारल्याच्या पुढे तिथून आपण 2-2 इंचावरती खूण करून घेणार आहोत. मग अशा प्रकारे आपण हे बॉक्स तयार करून ते कट करून घेणार आहोत. आतमध्ये हँडल आहेत ते कात्रीमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मग आता हे बॉक्स आपण अटॅच करून घेणार आहोत. दोन्ही साईडला आपण त्यावरती टिपा मारून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे आपण दोन्ही साईडला टिप मारून घेणार आहोत. हँडल टिप मारताना मध्ये येऊ नये याची काळजी घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे आपली ही बॅग रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आपण हे ओपन करून बघा किती सुंदर दिसत आहे ना ही बॅग. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला याचा बॉटमची लांबी व रुंदी दाखवते मी किती आहे. बॉटमची उंची आहे 4.5 इंच व याची उंची आहे 7.5 इंच. अशी छोटीशी बॅग बनवून रेडी झालेली आहे. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय सर्वांना.